शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भाववाढी संदर्भात अजून काय अपडेट आहे ते अपडेटसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे पावत्या पण दाखवणारे बातमी समजून घ्या एकदा. कापूस उत्पादकांची संक्रांत गोड. 15 दिवसात दरात 900 रुपयाची वाढ. पांढऱ्या सोन्याचा भाव वाढला. आयात शुल्क परिणामाचा परिणाम. मित्रांनो, पांढऱ्या सोन्याचा भाव 8,000च्या उंबरठ्यावर, 8,000 सुद्धा पार. मित्रांनो, जळगाव नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊन कापसाचे दर वाढले होते. आता अवघ्या 15 दिवसात कापसाच्या दरात प्रति क्विंटल 700 ते 900 रुपयाची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे कापूस उत्पादकासाठी यंदाची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड ठरली आहे. गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच कापसाचा दर 7,900 रुपयापर्यंत पोहोचला आहे. 31 डिसेंबरपर्यंत देशाच्या कापसाचे आयात शुल्क माफ असल्याने स्थानिक बाजारात दरावर दबाव होता. मात्र 31 डिसेंबरपासून केंद्र सरकारने कापसावर 11% आयात शुल्क लागू केल्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारात झालेला आहे मित्रांनो. आणि यामुळेच कापसाच्या दरात ही मोठी सुधारणा पाहायला मिळत असल्याचा अंदाज कॉटन बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. आयात शुल्काचा निर्णय ठरला गेम चेंजर. आयात शुल्क 11% केल्यामुळे कापसाचा दर वाढल्याचे कारण असले तरी दुसरे कारण सरकीच्या दरात झालेली वाढ हे देखील आहे. 15 दिवसापूर्वी 3200 रुपये असलेली सरकी आता 3900 रुपयावर पोहोचली आहे. दुसरीकडे कापसाचा दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र भाव अजून वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल खाजगी बाजारात आणणे तात्पुरते थांबवले आहे. दुसरीकडे बाजारभाव सीसीआयच्या हमी भावापेक्षा जास्त मिळत असल्याने सीसीआय केंद्रावरील गर्दी कमालीची ओसरलेली आहे, अशी सुद्धा सद्यस्थितीला परिस्थिती आहे. आता अजून काय गोष्ट आहे मित्रांनो, कापूस दरवाढीला मजबूत आधार. भाव आणखी 300 रुपयापर्यंत सुधारण्यास वाव. होय शेतकरी मित्रांनो, ताजी बातमी आहे की भाव अजून 300 रुपयापर्यंत वाढू शकतात, असा एक अभ्यासकांचा अंदाज आहे. मित्रांनो, कापूस आयातीवर लागू झालेले शुल्क, बाजारातील कमी आवक तसेच सरकीच्या दरातील तेजी यामुळे कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. कापसाचे सरासरी भाव आता हमी भावाच्या पातळीला पोहोचले आहेत. कापसाच्या दराला पुढील काळातही मजबूत आधार राहील आणि दरात आणखी 300 रुपयापर्यंत सुधारणा होऊ शकते, असे अभ्यासकांनी सांगितले. देशातील कापूस उत्पादनात यंदा घट झाली आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा 309 लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला, पण बाजारातील अभ्यासकांच्या मते 280 लाख गाठीच्या दरम्यान उत्पादन स्थिरावले. त्यात आयात शुल्क लागू झाल्याचा परिणाम दरावर दिसून आला. कापूस आयातीवर 1 जानेवारीपासून 11% आयात शुल्क लागू झाले, त्यामुळे आयात कापूस महाग पडणार आहे. देशातील बाजारात 1 जानेवारीपासून कापूस दरात 500 ते 1,000 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. सरासरी बाजारभाव 500 रुपयापर्यंत सुधारले आहे, तर चांगल्या प्रतीचा कापूस 1,000 पर्यंत वाढलेला आहे. विक्रमी आयात होणार. कापसाची आयात यंदा विक्रमी होणार असल्याची माहिती आहे. सीसीआयने वाढवला भाव. आयात खुली असताना सीसीआयच्या खरेदीचा बाजाराला चांगला आधार मिळाला. सीसीआयने आतापर्यंत 75 लाख गाठीच्या आसपास कापूस खरेदी केल्याची शक्यता आहे, पण खुल्या बाजाराचा भाव हमी भावाच्या पातळीला पोहोचल्याने खरेदीचा वेग कमी होणार आहे. दुसरीकडे खुल्या बाजारात कापसाचे भाव वाढत असल्याने सीसीआयने सुद्धा थोडेफार भाव वाढवले. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे कापसाला जास्तीत जास्त 8,605चा भाव दिसत आहे. मानवतच्या पावत्या दाखतो तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी सोपान धुमाळ 8,225ची पावती आहे. पुढील एक पावती बघा, हनुमान मोरे यांना रेंटच जो कापूस आहे यांना 8,100चा भाव या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर पुढची एक पावती बघा, अनिकेत गुडूप म्हणून शेतकरी आहे, 8,210 रुपयाचा भाव या ठिकाणी यांना बघायला मिळत आहे. त्यानंतर अजून एक पावती बघा, यामध्ये विशंभर गोरे म्हणून शेतकरी आहे बघा, 8,230 रुपयाची पावती यांना भाव मिळताना दिसत आहे. उमेश माने नावाचे शेतकरी आहे, 8,230चा भाव यांना मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, इतर बाजार समित्याचे भाव पटापट बघूया. बार्शी टाकळी या ठिकाणी जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त 8,250 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणघाट जास्तीत जास्त 8,305 रुपये.
रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,325 रुपये. पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त 8,000 रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,050 रुपये. पुढील बाजार समिती वरोरा जास्तीत जास्त 8,100 रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो उमरेड जास्तीत जास्त 8,290 रुपये. पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती घाटंजी जास्तीत जास्त 8,250 रुपये. पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त 8,050 रुपये. पुढील बाजार समिती हातगाव तामसा जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त 8,150 रुपये. पुढील बाजार समिती भद्रावती जास्तीत जास्त 8,050 रुपये. पुढील बाजार समिती बीड खाजगी बाजार या ठिकाणी 8,000 रुपये केज येते. तर धारूर बीड या ठिकाणी 8,060 रुपये. त्यानंतर वसमत परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,900 रुपये. तर पांढरकवडा यवतमाळ येथे जास्तीत जास्त 8,175 रुपये. नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.